काय हो, खरं सांगू का? आज ना मी 2 वस्तूपासून डायरेक्टली बटरस्कॉच आईस्क्रीम घरीच बनवलेलं आहे. एवढं सोप्पं आणि एवढं टेस्टी आहे ना, एकदा जर हे खाल्लं ना, तर असं वाटतच नाही की घरी बनवलेलं असेल म्हणून. मग त्यासाठी काय करायचं, साखर घ्यायची, पॅन किंवा कढईमध्ये टाकायची बरं का, आणि त्या साखरेला असं चांगलं वितळून घ्यायचं. नंतर आहे ना, त्याच्यात काजू बदामाचे तुकडे टाकायचे. ते नसते तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकू शकता. नंतर त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करून घ्यायचं आणि तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकून द्यायचं. 5 मिनिटं ठेवायचं. नंतर हे कडक होतं, मग असं फोडून घ्यायचं आणि त्याला एखाद्या पिशवीत कशात कपड्यात टाकून येणार याला बारीक बारीक असे फोडून म्हणजे तुकडे करून घ्यायचे बरं का. मग नंतर काय करायचं, असं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात एक वाटी ना फ्रेश क्रीम किंवा व्हिप क्रीम टाकून द्यायची बरं का, आणि त्याला ना बीटर मशीनने असं एखाद्या मिनिटासाठी असं मिक्स करून घ्यायचं. नंतर बटरस्कॉच एसेन्स टाकायचं थोडासा तुमच्या टेस्टनुसार, थोडासा पिवळा कलर टाकायचा 1-2 थेंब, आणि त्याला परत मिक्स करायचं एखाद्या मिनिटासाठी. नंतर चांगलं मिक्स झालं का, असं जास्त घट्ट पण नाही करायचं बरं का, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करायचं. नंतर त्याच्यामध्ये ना मी इथं ना आपलं दूध आहे ना थोडंसं आटून घेतलेलं आहे, म्हणजे आपण खावा करतो कसं त्याप्रमाणे. आता इथं याचं प्रमाण आहे ना कमी जास्त कसंही चालतं बरं का. आता इथं मी 1 वाटी व्हिप क्रीमला आहे ना अर्धी वाटी खाव्याचं प्रमाण घेतलेलं आहे. याच्यात टाकल्याच्या नंतर आहे ना थोडंसं मिक्स करायचं एखाद्या मिनिटासाठी, जास्त पण नाही मिक्स करायचं. नंतर काय करायचं, मग बटरस्कॉचचे जे तुकडे केलते ना ते टाकून द्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि एखाद्या डब्यात टाकून द्यायचं. इथे तुम्ही स्टीलच्या डब्यात सुद्धा टाकू शकता आणि वरून परत थोडंसं असं बटरस्कॉच टाकून द्यायचं. आणि आता याचं आहे ना झाकण लावायचं आणि 7-8 तासासाठी ना फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. आता इथं माझ्याकडे एक मटका पण होता, त्याच्यात पण मी भरून ठेवून. आणि आता याला ना डायरेक्ट 7-8 तासानंतर बघायचं बरं का, एवढं जबरदस्त आपलं आईस्क्रीम तयार होतं ना. तुम्ही एकदा हे नक्की बनवून बघा आणि बनवलं का मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आम्ही बनवलं म्हणून. एवढं सुंदर आणि एवढं सोपं आईस्क्रीम आहे ना, हे खायला पण एवढं टेस्टी लागतं ना की तुम्ही जर एकदा खाल्लं ना तर खातच राहणार, एवढी बेस्ट लागतं.